गुड इव्हिनिंग. राम राम मंडळी. आमच्या छोट्या वनश्रीचं पण राम राम घ्या. आमच्या वनश्रीला असं गप्प बसायला आवडतच नाही, सारखं काहीतरी काम करत असते ती, बरं का, उद्योग करत असते. आज तिने ना शेंगा खोडण्याचा उद्योग सुरू केलेला आहे. इथे आमची चूल कायमच असते, तर थोडा संध्याकाळी तिच्यात दूर करून दिला की डास चावत नाहीत. आणि मागच्या वर्षी माझ्याकडे करंजाच्या बऱ्याच बिया पडलेल्या होत्या, तर मी अशा 8-10 बिया पण या धुरात टाकून द्यायची. तो कडू दूर यायचा ना, त्याच्याने पण डास लवकरच पळून जातात. माझंही आता संध्याकाळचं झाडांना पाणी टाकून झालेलं आहे. सध्या कसं आहे, उन्हाळ्यामुळे झाडं फारच लवकर कोरडे होतात आणि माना टाकतात. त्याच्यामुळे आम्ही शक्यतोवर जसं जमेल तसं दोन्ही वेळेला, सकाळी आणि संध्याकाळी, पाणी देत असतो. आमच्याकडे बरेच झाडं असल्यामुळे काहींना सकाळी दिलं जातं, काहींना संध्याकाळी, अशा पद्धतीने. आणि सध्या त्यांची जागा पण बदललेली आहे. आम्ही त्यांना सावलीत हलवलेलं आहे. काही मोठ्या झाडांच्या सावलीत हलवलेल्या आहेत काही कुंड्या, काहींना मल्चिंग पण केलेलं आहे. आता पावसाळा येईपर्यंत अशीच काळजी घेत राहावी लागेल. आणि जमेल तेवढ्या कुंड्यांखाली आम्ही प्लेट्स पण ठेवलेल्या आहेत. तर तुम्हीही तुमच्या झाडांची आता उन्हाळ्यासाठी काळजी घ्या. त्यांना उन्हाळाभर जपावं लागेल. काय तुझ्या हातात वनश्री? काय? अरे चांदो मामा, चंदा मामा, अरे चांदो मामा दाखवते तू. मामा ते बघ, चंदा मामा. चांदो मामा पाहून आनंद झाला. चांदो मामा. हा बघ, हा बघ, हे बघ बाबा, चांदो मामा. चंदा मामा, चंदा मामा, चंदा मामा. तर मंडळी बघा, इथे माझी संध्याकाळची दिवाबत्ती झालेली आहे. तुळशी समोर दिवाही लावून झाला आहे. तसंच सगळ्या घरात धूप फिरवून झाले आहे. आणि आज तर रामनवमीचा पवित्र दिवस आहे, त्याच्यामुळे आम्हाला राम मंदिर तसंच हनुमान मंदिरातही दर्शनासाठी जायचे आहे. रेडीमेड शेंगदाणे मिळतात. मग हे शेंगाचं पोतं, बाजारात जाऊन शेंगांचं पोतं आणून हे शेंगा फोडायचं काय प्रयोजन? ते कसं असतं, यांना याच्यातून जे दाणे निघतात ना, त्यांना वेगळी चव असते. ते आपण मधून मधून खारट पण करू शकतो. वाफवून आपलं हे शिजवून, मिठाच्या पाण्यात शिजवून. आणि काम नसले की काहीतरी करत बसायचं. संध्याकाळच्या वेळेला उद्योग, काहीतरी काम राहिलं की बरं असतं हातांना, आणि हे काम बसण्यापेक्षा. आणि हे टर्फले पण आम्ही कोंबड्यांच्या खुराड्यात टाकतो. दुसरा पण त्याचा फायदा होऊन जातो आपल्याला. वनश्री, वनश्री, कुठे चालली तू? चंदा मामा, चल इकडे. चंदा मामा, चंदा मामा. आलं बापले, आलं बापले. बाप्पा, बाप्पा, बाप्पा. तिला मिळाली मोकळी एक. बाप्पा कुठे? बाप्पा, हा बाप्पा कुठे? बघ बाप्पा, बाप्पा जवळ बाप्पा. इकडे मुंगे, 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 मुंगे. तिथे हात नको लावू सोनू. इकडे बाबा, इकडे बघ. ते शेंगदाणे इथं बघ. हे बघ. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हे बघ, टेस्टीच. एवढं उचलू शकते बेटा, ती तेवढी कढई फोडभर शेंग फोड असं. कढई उचल. असं कर, असं कर. आज काय स्वयंपाक करावा, हा एक गहन प्रश्न आहे. स्वयंपाक करण्याला जो वेळ लागतो त्याच्यापेक्षा काय करायचं या विचाराला जास्त वेळ लागतो. हो, सगळ्यांची आवडी निवडी सांभाळायला लागतात. वनश्रीचा वेगळा असतो स्वयंपाक.
कुत्रे सुद्धा आले असतील. मग हा सगळा पसारा आला. तर येईलच ना सगळं. तर मंडळी, आज रामनवमीचा शुभ दिवस आहे आणि तुम्हा सगळ्यांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. आता आपणही म्हणतो रामनवमी वगैरे, हे या सगळ्या गोष्टी अगदी हजारो वर्ष पूर्वीच्या आहेत. म्हणजे 9,500 ते 10,000 वर्ष जवळजवळ. तर मग ही तिथी काय तेव्हा नोंद करून ठेवली असेल का रामजन्माची, किंवा हे कसं काय कळली असावी, कसं काय कळली असावी? ते असं आहे, पूर्वी आपल्या भारतामध्ये खगोलशास्त्र फार प्रगत होतं. ऋषी मुनी हे खूपच म्हणजे पुढे गेलेले होते. आता जरी लोक चंद्रावर जातात ना, तरी तेव्हा फारच त्याच्याही पेक्षा कदाचित ते पुढे असतील. तर असं झालंय, रामायणात कुठेतरी नोंद आहे, ते लिखाण झालेलं आहे ना ऋषी मुनींनी, की त्यावेळेस राम जन्माला त्यावेळेस ग्रहस्थिती कशी होती, कुठला ग्रह कुठल्या जागेवर होता. तर ही जी ग्रहांची अवस्था आहे ना, स्थिती फक्त त्याच दिवशी होती. आणि त्याच्यावरून हे काढलं गेलेलं आहे की तिथी, आणि हे एवढे वर्ष झाले हे त्याच्यावरून काढलं गेलेलं आहे सगळं. हो, म्हणून आपण म्हणतो रामनवमीचा, रामाचा जन्म नवमीला झाला आणि इतके वर्ष झाले राम जन्म. ते असंच आहे ते सगळं. म्हणजे आपलं हिंदू पुराण, हिंदू शास्त्र किती प्रगत आहे. प्रगत होत. 9,500 ते 10,000 झाले वर्ष. तर तेव्हाच सुद्धा शोधून काढलं आणि सगळं ते तसं ग्रहमान परत कधी आलं नाही. आणि रामजन्माची कथा पण खूप, दशरथा हे गे पायस दान. शृंग ऋषींनी यज्ञ केला पुत्र प्राप्तीसाठी. अग्निपुरुष निघाला. त्या अग्निपुरुषाने काय आणलं? पायस. सोन्याच्या ताटात पायस आणलं, वाटीत. आणि ते दशरथाजवळ दिलं आणि दशरथाला सांगितलं की तू या राण्यांना खायला देवो असं. नंतर मग तेव्हापासून त्या हे 4 महापुरुष जन्माला आले. असे ते यज्ञातून ते निघालेले अग्निपुरुष. पायस म्हणजे खीर. दशरथा गे हे पायस दान. 4 महापुरुष म्हणजे प्रत्यक्ष श्रीराम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न. हे 4 देवांचेच अवतार. मग आता तू 4 म्हटली, मी 5 म्हणेल. हेच पायस थोडस कुठेतरी सांडलं म्हणतात. आणि ते एका वानरीने प्राशन केलं आणि तिच्या पोटी साक्षात हनुमान जन्माला आले. तो पण विष्णूचाच अवतार आहे. विष्णूचा नाही का, शंकराचा अवतार. ते पण त्याच याच्यातले. म्हणून रामनवमी नंतर लगेच 5 दिवसांनी हनुमान जन्मोत्सव असतो. जन्मोत्सवच म्हणावा, जयंती न म्हणता, कारण हनुमान हे आहेत, चिरंजीव आहेत. त्याच्यामुळे जे चिरंजीव असतात त्यांची जयंती नसते, जन्मोत्सव असतो. असा हा आपला अतिशय ग्रेट हिंदू पुराण इतिहास, पौराणिक वारसा लाभलाय आपल्याला. जेव्हा आपण आणि शिरतो, पुराण कथा वाचतो, ते आपल्याला आपोआप कळत जातं. आणि हे आपल्या पुढच्या पिढीलाही आपण दिलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. राम कोण होते, कसे जन्माला आले, श्रीरामाचे तत्व त्यांनी मनुष्य अवतारात किती आव्हानं पेलले, झेलले. मनुष्याच्याच जन्मात आले ते नंतर. हो ना, देव होते ते. देव असून त्यांनी, आणि त्यांच्या कुठल्या दैवी शक्ती त्यांनी वापरल्या नाहीत. जे गोष्टी मनुष्य जन्मात
फेस करावे लागतात तेच त्यांनी फेस केलं. ते फेस केलं त्यांनी स्वतः. चला आता आमची वनश्री खूपच जास्त पसारा आवरायला लागली आहे. तर मंडळी आम्ही आता इथे रोकडोबा स्थित हनुमान मंदिरात आलो आहोत. अतिशय सुंदर असा परिसर आता याचा झालेला आहे. इथे आम्हाला आमचे काही डॉक्टर फ्रेंड्स पण भेटले. आज याच मंदिरात श्रीराम जन्मोत्सव पण सुरू होता. जय श्रीराम. बघू शकता तुम्ही. जय श्रीराम. दीदी इकडे हो. जय श्रीराम. आता आम्ही सोयगाव येथील श्रीराम मंदिरात दर्शनासाठी आलो आहोत. तर मंडळी आम्ही राम मंदिरात जाऊन आलो. श्रीरामाचं हनुमानाचं दर्शन घेऊन आलो आणि तोपर्यंत आईने इकडे डोसे काढायला सुरुवात केलेलीच होती. मी आल्यावर लगेच हिरवी चटणी बनवली. खूप टेस्टी आणि पाचक असते ही चटणी. कधीतरी ही बनवताना मी तुम्हाला रेसिपी टाकेल. इथे आमच्या वनश्रीलाही भूक लागली होती. आल्या आल्या तिने डोसा खाल्ला. आता तिचे पुन्हा उद्योग सुरू झाले.